आम्हाला जो चकवा लागतो ना डोंगरात वगैरे, तिथे पायवाटा असतात, तिथे रस्ते नसतात. लोणावळा ते भीमाशंकर तेवढं ट्रेक करत जायचं. इथून आम्ही लोणावळ्याला गेलो, दादरवरून एक्सप्रेस पकडली सकाळची. लोणावळ्याला 8-8:30 वाजता पोचते ती इंद्रायणी एक्सप्रेस. उतरलो. आम्ही एक रँडम मॅप बनवलेला. माझा एक मित्र आहे रोशन म्हणून, तो पण टूर अरेंज करतो, ट्रेक अरेंज करतो. तो त्या रूटला गेलेला, तर त्याने मला सांगितलेलं की मी तुला एक रँडम मॅप बनवून देतो, ते फॉलो करत जा. आणि आम्ही लोणावळ्यातून सकाळी चालू केलं चालायला. आम्ही त्या पहिल्या गावापर्यंत आलो. 2 तास झाले. आणि हे लोणावळा टू भीमाशंकर माउंटन्समधून 70 किलोमीटर आहे. 70 ते 75 किलोमीटर. यातला मधला फक्त 15 किलोमीटरचा एक पॅच आहे कुसूर गावातून वगैरे, तर तो ऑप्शनल आहे. तो आम्ही असं ट्रॅक्टरने वगैरे हात दाखवून केलेला. आणि टोटल डिस्टन्स 72 to 75 किलोमीटर्स आहे. आम्ही ट्रेक स्टार्ट केला. आणि गावाकडे तुला माहीत असेल, हे गाई गुरं असतात ना, कॅटल, ते चालतात ना जंगलात वगैरे, त्यांच्या बऱ्याच पायवाटा बनलेल्या असतात. म्हणजे तू यावर्षी जाशील ना, दुसऱ्या वर्षी तुला वेगळंच काहीतरी दिसेल. ते गुरांच्या वाटा, ढोरवाटा बोलतात त्या, अशा गोष्टी. मी स्थानिक भाषा सांगतो तिकडची. तर त्या ढोरवाटेला आम्ही लागलो. आणि ह्याने मित्राने काय सांगितलं की आपण फ्रेंडशिप बँडला रिबन बांधतो माहिती आहे, बोलतो त्याने ना तसं पायवाटेवर एव्हरी 100 फीटला बांधलं आहे लास्ट इयर, ऑरेंज कलरचं. सो तुला आयडेंटिफाय करायला इझी होईल तो रूट. तो म्हणला की जास्तीत जास्त काय गेल्या वर्षी बांधलं ना, ते उन्हामध्ये डल झालं असेल थोडं. आम्हाला पहिलं रिबन दिसली, म्हटलं चला जाऊया. आणि अर्धा तास आम्ही असं रिबन फॉलो करत गेलो. 1 तास झाला. डेन्स फॉरेस्टमध्ये गेलो आम्ही. आणि तिथे जाऊन असं झालं ना की पुढे पायवाटच नाही. तर मी मित्रांना म्हटलं की आपण एवढ्यात प्रॉपर ट्रेलवर तरी यायला पाहिजे होतं, जे आपण आलेलो नाही आहे. ठीक आहे, ते बांधलेल्या रिबन्स वगैरे दिसत आहेत, पण पायवाट कुठे आहे? आणि जर आपल्याला तिकडे जायचं आहे टुवर्ड्स भीमाशंकर, तो आपण व्हॅलीमध्ये नाही गेलं पाहिजे. जर आपण व्हॅलीमध्ये गेलो ना, तर आपण कर्जतला पोचू खाली परत. आपण डोंगराच्या पलीकडे गेलं पाहिजे. म्हटलं ठीक आहे. उतरताना परत मागे उतरलं. आता इथे मोठं झाड, इथे असेल सह्याद्री डोंगर रांगेत ना, तुला बोलू शेकडो वर्षांपूर्वीची झाड आहेत. कोण ट्रेक करत असेल त्यांना माहीत असेल. त्या झाड आम्हाला ना, ते आम्ही म्हटलं ठीक आहे, हे झाड आपलं लँडमार्क असेल. तर आम्ही तिथून सुरू केलं झाडापासून पायवाटेने. फॉर एक्झाम्पल, आता मी इथून तुझ्या दिशेला येतोय, तू खूप लांब आहे माझ्यापासून 1-1.5 तास. आता मी येतोय ना, मी असंच निघेन ना पुढे, बरोबर. मी 1 तासाने परत इथून येतोय त्याच झाडाजवळ. आणि हे सगळं झालं आमचं 3 ते 4 तास हेच सुरू होतं. तुम्ही त्याच झाडाकडे वारंवार, त्याच झाडाकडे आम्ही नेहमी तिकडेच येत होतो. प्लस जसं हे आम्हाला क्लिक झालं की काहीतरी गडबड आहे, ह्याच्यातून बाहेर पडूया आधी, पुढचा ट्रेकचं पुढे बघू. आम्ही जसं बाहेर पडायला लागलो ना, तर ज्या रिबीन होत्या ना, ते मी म्हटलं त्या सुटून पडलेल्या खाली. तर म्हटलं आता ही डल झाली रिबीन. गेल्या वर्षी याने बांधली आहे टाईट एकदम झाडाला, कापडाची रिबीन. ती आता आम्ही आलो तेव्हा बांधलेली, आता सुटून कशी पडली, ते झालं. आणि मग नंतर ना झाडातून आवाज यायला लागला, असं की कोणतरी किंचाळत आहे. मे बी ते पक्षी असेल किंवा माकड असेल. की आता एक रिसेंट ना व्हिडिओ व्हायरल होतो, एक पक्षी आहे, तो 10-12 आवाजात वेगवेगळे आवाज काढतो. तसा तो हॉरिबल, कदाचित आम्ही अजून घाबरलो, अरे हे काय. तर मी म्हटलं की आपण एक काम करूया, एक जागेवाला कोण देव असेल ना, पण मनातल्या मनात गारणं घालूया. आपल्याला माहीत नाही कोण आहे हे देव. तर आम्ही ते, आणि तेव्हा जे मी गारणं घालायला सुरुवात केली ना, आम्हाला इथून बाहेर काढ, आम्ही भीमाशंकरला येतोच आहे पाया पडायला, तेव्हा आम्ही पाया पडतो तुझ्या. तर आम्ही ठरवलं आता रिटर्न जायचं मागे. आणि गाव सोडून 1.5-2 तास झालेले. काय चूक झाली असेल तेव्हा मला एक क्लिक झाला, मी तुला तो फोटो पाठवेन. एक दगड, म्हणजे शेंदूर फासलेले दगड असतात ना जागेवाले, आम्ही काय एक चूक केलेली माहीत आहे, त्याच्यानंतर मी तिची अजून नाही केली. आम्ही लोणावळ्याला उतरलं ना, तेव्हा अंडा पाव वगैरे असं नॉनव्हेज खाल्लेलं. आणि मे बी असं मला ते क्लिक झालं की आम्ही तिथून आलो ना, तर आम्ही त्याच्या बाजूने आलो. मे बी कदाचित ते बाधलं असेल आम्हाला. आम्ही माफी मागितली. आम्ही म्हटलं की यापुढे असं नॉनव्हेज वगैरे खाऊन ट्रेकला येणार नाही, आणि ट्रेकवर तर कॅरीच नाही करत कोणी. आता आपण त्या झाडाजवळ जाऊया. त्या झाडाजवळून फर्स्ट टाईम जेव्हा गावाकडून येताना जसं आलेलो ना, तेच फॉलो करत जाऊया. आणि आम्हाला गावापर्यंत पोचव. आम्ही ती रात्र गावात काढतो, दुसऱ्या दिवशी परत सुरुवात करतो. आणि गावात गेल्यावर मग लोकांनी सांगितलं, अरे तुम्ही तिथे कुठे गेला, तिकडे कोणी जात नाही, तुम्हाला इथून जायचं होतं. म्हटलं ठीक आहे. पण आम्ही म्हटलं तिथे रिबीन आम्हाला दिसलं. तर नाही, रिबीन वगैरे तिकडे काहीच नाही, आम्ही रोज गाई गुरं चरायला नेतो.